यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी स्थान ग्रहण करावं। या सर्व अतिथींचं पाहुण्यांचं, आता मी पाहुणे म्हटलं त्यांना, पण आपल्यासाठी तरी ते पाहुणे असले, खऱ्या अर्थानं या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजकच ही धामणगाव एज्युकेशन सोसायटी आहे आणि ते आपल्या परिवारातील एक आहे आणि आपल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत आणि त्यामुळे हा कार्यक्रम एवढा चांगला यशस्वी होऊ शकला, नाही तर हे जे आज आपण पाहता एवढा उत्कृष्ट कार्यक्रम आपण सादर करू शकलो नसतो। एकदा जोरदार तुम्हाला पुढे सांगायची गरज नाही। तर असा आता या आपला पहिला दिवस होता उद्घाटनाचा। आपण म्हटलं की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनू आणि हे अमृत महोत्सव ज्ञानेश्वरांच्या या ओळी आहे। सोन्याचा दिवस, दिनूला दिवस, दिवसाला दिनू म्हटलं आणि धनू म्हणजे काळा धन तो बरसला, पण आपला कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे त्याचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला होता की तो आनंदाचा होता, अमृताचा होता आणि ते अमृत कार्यक्रम झाल्यानंतर त्याचा वर्षाव झाला आणि आपल्या कार्यक्रमात त्याचा अडथळा आला नाही। तर म्हणजे वरुण राजाची सुद्धा कृपा होती आपल्यावर। अशा या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजक ही जी धामणगाव एज्युकेशन सोसायटी आहे, आज आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज इथे करतोय, त्याचा समारोप आहे आजच्या या पहिल्या कार्यक्रमाचा। मी सर्व मान्यवरांचे इथे स्वागत करतो। यानंतर मी मान्यवर अतिथींना विनंती करतो की त्यांनी आपली जी ही रचना शक्ती आहे, सृजन शक्ती आहे, त्याचा प्रतिकात्मक जे आहे, ही रचना सृजन या परमेश्वराची देणगी आहे आणि त्याचं रूप जे आहे ती स्त्री शक्ती आहे। तुम्ही आणि त्या स्त्री शक्तीचं प्रतिकात्मक रूप म्हणजे शारदा सरस्वती, तिचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। मी मान्यवर अतिथींना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन करावं आणि शारदा श्रवण आणि ज्या ज्या विभूतींनी या शिक्षणासाठी त्याला कारणीभूत ह्या सर्व प्रभूती आहेत, ह्या सर्व आपल्यासाठी काम करणाऱ्या सर्व महापुरुष आहेत आणि म्हणून काळ कवाळ करून आल्या साऱ्या प्रभूतींचं अशा या सर्व मान्यवरांचं आपल्याला जे सगळं दिलं त्यांचं स्मरण करण्याचा आज दिवस आहे। मी अतिथींना सर्व त्यांच्यामुळे शक्य झालं आणि त्याचे त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिषजी राणे, सचिव आपल्या धामणगाव एज्युकेशन सोसायटी आणि नेहमी आमच्या पाठीशी राहणार आहे, यांचं स्वागत आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका देशपांडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो। नंतर आपल्या शाळेच्या अध्यक्षा आणि आपल्या शाळा समितीच्या अध्यक्षा आणि ह्या बक्षीस वितरणाच्या पूर्वी ज्या ज्या सर्व चमूंनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, बक्षीस मिळवली, त्यांचं आपण अभिनंदन करणारच आहोत। पण त्याआधी आपण त्यांचं स्वागत आणि अतिथींचं स्वागत आपण स्वागत गीताने करणार आहोत। मी इथे स्वागत गीत चमूला
स्वागत गीत सादर करण्यासाठी आमंत्रित करतो. स्वागतम 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 शुभ नमन आपका हार्दिक स्वागतम. आप आए हमारा बड़ा हौसला, मिट गए हैं कदम मिट गया फासला. आप आए हमारा बड़ा हौसला, मिट गए हैं कदम मिट गया फासला. धन्य है हम सभी करके स्वागतम, शुभ नमन आपका हार्दिक स्वागतम. स्वागतम 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 शुभ नमन आपका हार्दिक स्वागतम. मार्गदर्शन करो मन में विश्वास हो, हम प्रकाशित रहे ज्ञान प्रकाश दो. मार्गदर्शन करो मन में विश्वास हो, हम प्रकाशित रहे ज्ञान प्रकाश दो. नवजवान हम मिटा देंगे घर में घोर गम, शुभ नमन आपका हार्दिक स्वागतम. स्वागतम 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 शुभ नमन आपका हार्दिक स्वागतम. नौजवानों को कोई नई राह दो, एक नया प्यार दो, एक नई चाह दो. नौजवानों को कोई नई राह दो, एक नया प्यार दो, एक नई चाह दो. धन्य है हम सभी करके स्वागतम, शुभ नमन आपका हार्दिक स्वागतम. स्वागतम 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 शुभ नमन आपका हार्दिक स्वागतम. शुभ नमन आपका हार्दिक स्वागतम. शुभ नमन आपका हार्दिक स्वागतम. मी अभिनंदन करतो. सर्वच बक्षिसास पात्र आहे, पण त्यातले ज्या सर्वोत्कृष्ट आहे त्यांना आपण बक्षीस देतोय. मी आदरणीय अध्यक्ष ॲडव्होकेट आशिषजी राठी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम क्रमांक शोभायात्रा झाकी ही कोणाची आली असेल ते मला वाटतं तिथे बक्षीस जाहीर झालं होतं. लडकी हम हिराबाई की श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय प्रथम क्रमांक. यमुना, हे 2 वर्ग होते त्याच्यामध्ये, त्या दोन्ही वर्गांसाठी आणि त्या वर्गाचे वर्ग शिक्षका सौ दामोदकर मॅडम आणि यमुनाचे श्री बागरे सर यांचे एकदा जोरदार अभिनंदन या झाकीबद्दल. अतिशय सुंदर झाकी त्यांची होती. काळ कवाड फोडून आल्या साऱ्या जणी, त्याचं प्रदर्शन आदर्श महाविद्यालय जोरदार काय होते. आदर्श महाविद्यालय जरी त्या असल्या तरी आपल्याच विद्यार्थिनी आहे आणि देणाऱ्या सुद्धा आपल्याच विद्यार्थिनी आहे. आणि तो क्रमांक आहे पशुसंवर्धन व दुग्ध ITI दुग्ध व्यवसाय. यांना 3य क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. तर त्यामध्ये सहभाग आणि त्यातून गेल्यानंतर पथनाट्य, त्या शोभायात्रेमध्ये अनेक मुलींनी चमूंचं मी खरंच खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय मेहनतीने ती पथनाट्य सादर केली. तर त्यामध्ये प्रथम क्रमांक पथनाट्य नृत्य याच्यामध्ये आपल्या संस्थेची आपली सहकारी संस्था सेफला हायस्कूल वृक्षदिंडी प्रथम क्रमांक. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मॅडम आणि चमूचं अभिनंदन. मनोरे पिरॅमिड्स इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, धातुरी भट्टर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल मनोरे पिरॅमिड त्यांनी उभारलेले होते. छोटी छोटी मुलं होती पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केलं होतं. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय छोटी छोटी मुलं होती आणि त्यांच्याकडून करून घेतलं आणि तेही
रस्त्यावर रॅलीमध्ये जाताना त्या मुलाने अगदी बिनधास्तपणे ते मनोरे केले, पिरॅमिड्स केले आणि एक चांगलं प्रदर्शन त्या ठिकाणी घडवलं. मी मॅडमला विनंती करतो की आपल्या अध्यक्षा बक्षीस त्यांना द्यावं. त्याचा एक विशेष गोंडस असा हनुमान होतो आणि बाल हनुमान ज्याला म्हणता येईल ते असं गोंडस रूप त्या मनोऱ्यामध्ये होतं. कन्या विद्यालय तृतीय क्रमांक 6 कोयना. सहावा कोयना. वर्ग शिक्षक खंडेजोड मॅडम आणि वर्ग 6 कोयनाचं जोरदार टाळ्या होते. अतिशय 3.5 तास आपण सांस्कृतिक कार्यक्रम इथे सादर केला. अगदी 3 वाजता सुरू झाला आणि 6:45 पर्यंत जवळपास तो कार्यक्रम चालला. म्हणजे इतर काही टाइमपास न करता सुद्धा भरगच्च कार्यक्रम तुम्ही इथे सादर केले. आणि हा सांस्कृतिक कार्यक्रम खऱ्या अर्थानं यावर्षी आपण पालकांना बोलवलं होतं आणि त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही सादरीकरण केलं. प्रत्येक वर्गाने उत्कृष्ट सादरीकरण केलं. एकही वर्ग कमी नव्हता. मला तर वाटतं परीक्षकांना फार ताण पडला असेल काल की कोणाला नंबर द्यायचे, कारण प्रत्येक नंबर 1. त्याच्यामुळे एवढं सादरीकरण तुम्ही चांगलं केलं. तुमच्यासाठी तर तुम्ही वाजवत काय, कारण प्रत्येक मुलीने अतिशय मनापासून त्यात सहभाग घेतला आणि स्वतः काही मुलींनी त्याची तयारी केली आणि ते उत्कृष्ट सादरीकरण इथे केलं. परंतु त्यापैकी आपण काही उत्कृष्ट जे परफॉर्मन्स झाले त्यांना आपण बक्षीस देतोय. त्यापैकी प्रभात विभाग म्हणजे आपला मिडल स्कूल विभाग यातून प्रथम 3 क्रमांक आपण काढलेले आहे. याचा अर्थ इतरांनी नाराज होण्याचं कारण नाही. त्यांचं त्यावेळेचं इम्पॅक्ट, त्यावेळेची त्यांचं सादरीकरण, प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्याच्यामुळे ते क्रमांक मिळालेले आहे. म्हणजे याचा अर्थ बाकीच्यांचं वाईट होतं असं नाही. तर 3रा क्रमांक मिडल स्कूल विभाग. 5वा पांढरा महिला सक्षमीकरण. 5वा पांढरा. मी त्या विद्यार्थिनींना इथे आमंत्रित करतो आणि त्यांच्या वर्ग शिक्षिका वाघ मॅडम होत्या. वाघ मॅडमनी अतिशय उत्कृष्ट महिला सक्षमीकरण हा त्यांचा विषय होता. अतिशय चांगला विषय आणि वाघ मॅडमने अतिशय चांगली तयारी या मुलींची करून घेतलेली होती आणि त्यांनी अतिशय चांगलं सादरीकरण त्या ठिकाणी केलं. मी आपल्या शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर शोभादेवी राठी यांना विनंती करतो की त्यांनी या मुलींचं कौतुक करावं, प्रोत्साहन वाढवायचं. आज कंजूसी नाही करायचं. द्वितीय क्रमांक. कोरोना काळाचा भयानक काळ आपल्याला आठवतो नाही का नाही. त्याच्यावर अतिशय उत्कृष्ट सादरीकरण ज्या वर्गाने केलं तो 6वा गिरणा, 2य क्रमांक. आणि कोरोना काळ असल्यामुळे मी हे बक्षीस डॉक्टर साहेबांना द्यायला लागेल. डॉक्टर रस्तीची बद्दल मी यांना विनंती करतो की त्यांनी या 6वा गिरणा आणि याचे वर्ग शिक्षक रणजितजी पावणे सर. कोरोना काळामध्ये सुद्धा आपलं शिक्षण थांबलं नाही. तर हाच संदेश देणार ती नाटिका होती, छोटीशी संगीत नाटिका आणि अतिशय छान सादरीकरण. अरे बापरे, काय गेसिंग आहे तुमचं. कोणता? राईट. वर्ग 7वा सरस्वती वृद्धाश्रम. अतिशय भावनिक करून टाकलं होतं आणि या सरस्वती वर्ग 7वा सरस्वतीच्या वर्ग शिक्षिका विरुळकर मॅडम, सोनाली विरुळकर मॅडम. आता ही सोनाली विरुळकर मॅडम सुद्धा आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहे म्हणून बक्षीस सुद्धा आपल्या माजी विद्यार्थिनी
आपल्या शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर शोभादेवी राठी देतील अशी मी त्यांना विनंती करतो. किंवा सांस्कृतिक कार्यक्रम या वर्गाने सादर केला. खूप भावनिक वातावरण त्यावेळेस त्या कार्यक्रमामुळे आपल्या या पेंडॉलमध्ये झालेलं होतं. तर आता तृतीय क्रमांक माध्यमिक विभाग सांस्कृतिक कार्यक्रम आणि तृतीय क्रमांक आलेला आहे. गोंधळ घालायला तुम्हाला खूप आवडतं, पण हा गोंधळ काही तसा वर्गातला नव्हता, हा संस्कृतीचा. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये गोंधळाला फार महत्व आहे आणि वेगवेगळे जे आपल्या आदी देवता आहेत त्यांना आवाहन करणारा खऱ्या अर्थानं गोंधळ जो सादर केला तो सगळ्या अंबादेवी पासून तर प्रत्येक देवीला नमन त्या गोंधळामध्ये केलेलं होतं. असं सादरीकरण करणारा वर्ग 8वा गोदावरी आणि याच्या वर्ग शिक्षिका आहेत खडसे मॅडम. ज्या ज्या मुलींनी इथे सादरीकरण केलं त्या सर्वांना प्रमाणपत्र मिळणार आहे. कोणता असेल गेस? सोशल मीडियाचे दुरुपयोग दुष्परिणाम वर्ग 9वा शरयू. आणि नाही थोडस चुकलंय तुम्ही. 10वा इंद्रायणी स्त्री जीवनपट. 10वा इंद्रायणी स्त्री जीवनपट. ही थीम होती स्त्री. नागराज मॅडम स्त्री जीवनपट 10वा इंद्रायणी. आणि मी मॅडमचे असते बक्षीस मिळाले, पण इतरांचं काही सादरीकरण कमी नव्हतं. अतिशय उत्कृष्ट मिडल स्कूल विभाग कुमारी श्रावणी वैद्य 5वा नीरा. कुमारी श्रावणी वैद्य 5वा नीरा. द्वितीय क्रमांक रांगोळी स्पर्धा कुमारी सानिया सुरदुशे वर्ग 7वा इरावती. आणि तृतीय क्रमांक स्वरा गोडबोले वर्ग 5वा नीरा. या तिघींनी यायचं रांगोळी स्पर्धा. कुमारी निधी पोपटकर वर्ग 10वा त्रिवेणी. आणि तृतीय क्रमांक वेदिका झुंझरे वर्ग 10वा त्रिवेणी. या तिघी मुलींना मी ते आमंत्रित करतो आणि ॲडव्होकेट राठी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या मुलींना बक्षीस आहे. तर निधी पोपटकर कुमारी निधी पोपटकर. त्यानंतर वेदिका झुंझरे. आणि एक विशेष स्पेशल पारितोषिक रांगोळीमध्ये आपण देतोय. फर्स्ट आहे अश्विनी निंबरकर. बापूजींची रांगोळी काढली आपले श्री नारायणजी अग्रवाल त्यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि ती अतिशय उत्कृष्ट असा स्पेशल पारितोषिक तिला मिळत आहे. आणि ती आहे निसर्गा शिरवाडे वर्ग 10वा त्रिवेणी. निसर्गा शिरवाडे ड्रॉइंग आहे, त्याच्यानंतर रांगोळी आहे. अरे कंजूसी कशाला जरूर वाटतं ना. स्पर्धा आता ही चित्रकला स्पर्धा अरे बापरे खूप कठीण होती, कारण जवळपास या स्पर्धेमध्ये 850 चित्र आले. किती? 850. आणि त्यापैकी फक्त 150 चित्रांची निवड केली. किती कठीण होतं ना. 850 पैकी 150 चित्र आणि त्याचं प्रदर्शन मांडलं आणि त्यातून प्रथम द्वितीय तृतीय असे काढण्यात आले. म्हणजे अतिशय ज्याला म्हणता येईल कठोर परीक्षण या स्पर्धेचं झालं. आणि हे सर्व घडवून आणण्यात आपले चित्रकला शिक्षक पाटणकर सर यांचं योगदान आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चित्रकला स्पर्धेमध्ये प्रभाग विभागातून प्रथम 3 क्रमांक आहेत. प्रथम क्रमांक अनुष्का बिहाडे वर्ग 6वा कृष्णा. अनुष्का बिहाडे
द्वितीय क्रमांक यादवी ठोंबरे वर्ग 7वा सरस्वती यादवी ठोंबरे आणि तृतीय क्रमांक वैष्णवी वाघाडे वर्ग 5वा पांढरा आले. आणि वैष्णवी वाघाडे 5वा पांढरा वाघ मॅडम. वाघ मॅडमचं म्हणजे विशेष कौतुक आहे की त्यांच्या वर्गातल्या खूप विद्यार्थिनी स्पर्धेत सहभागी होत्या आणि बक्षीस त्यांनी मिळवलेले. तृतीय क्रमांकावर आहे कृतिका मोहोळ वर्ग 8वा नर्मदा. कार्तिकी मोहोळ आले का? बर, आता वर्ग शिक्षक मीच आहे, मी नंतर घेतो. द्वितीय क्रमांक पूर्वा दुधे 9वा गंगा. पूर्वा दुधे आले. 9वा गंगा वर्ग शिक्षिका देशमुख मॅडम आपण पूर्वा दुधेचं बक्षीस घेऊन जा. त्यानंतर प्रथम क्रमांक निसर्ग शिरवाते दावा त्रिवेणी या घुगे सराला म्हणजे शिक्षकाला विद्यार्थ्यामुळे सन्मान मिळण्यासारखं दुसरं त्याच्या आयुष्यातलं पुण्यच नाही आहे कोणतं. त्यानंतर हस्तशिल्प ज्याला आपण क्राफ्ट म्हणतो ती स्पर्धा, त्यामध्ये सुद्धा आपण बक्षिस दिलेली आहेत. आणि त्यामध्ये प्रभात विभाग प्रथम क्रमांक तृतीय क्रमांक कुमारी वैष्णवी ढबाले 7वा इरावती तृतीय क्रमांक. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे कुमारी वैष्णवी वाघाडे आणि मनश्री पारधी. वैष्णवी वाघाडे आणि मनश्री पारधी. मी डॉक्टर असिती पसारी यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यावं. वैष्णवी वाघाडे मनश्री पारधी यांना विभागून आहे आणि वैष्णवी ढबाले हिला तृतीय क्रमांक आहे. आपण मला वाटतं खूप त्रास देतोय आणि खूप त्रास आनंद. प्रथम क्रमांक नमन्या आत्राम वर्ग 8वा वर्धा. नमन्या आत्राम वर्ग 8वा वर्धा गुजर मॅडम वर्ग शिक्षिका हस्तकला क्राफ्ट. त्यानंतर कुमारी नेहा सावंत वर्ग 8वा नर्मदा. अतिशय गुणी मुलगी आहे ही. प्रत्येक याच्यात सहभागी सांस्कृतिक मध्ये सुद्धा होती. नेहा सावंत 8वा नर्मदा. सुतळीचं ते हँगिंग तिने बनवलेलं होतं. नेहा सावंत. प्रथम क्रमांक माध्यमिक विभाग कबड्डी. आता यामध्ये कसं आहे 2 वर्गामध्ये एक टीम तयार केलेली होती आणि त्यांना आपण बक्षीस दिलेलं आहे. कबड्डीमध्ये वर्ग 8वा गोदावरी अलकनंदा यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे. वर्ग 8वा गोदावरी आणि अलकनंदा. तर एका मुलीने यायच्या कबड्डी टीमच्या एका मुलीने एका वर्गातल्या ज्या कबड्डीमध्ये होत्या सहभागी. आणि 8वा गोदावरीच्या वर्ग शिक्षिका आहेत मुलींनीच यायच्या. 8वा गोदावरी आणि 8वा अलकनंदाची कबड्डी मधली मुलगी पटकन या. अलकनंदाचे वर्ग शिक्षक आहेत
हरबट सर. द्वितीय क्रमांक मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस द्यावं. वर्ग 9वा सिंधू आणि शरयू. वर्ग 9वा सिंधू आणि शरयू द्वितीय क्रमांक. आणि हरबट सरांना मी इथे आमंत्रित करतो की त्यांनी अलकनंदाचा जो वर्ग आहे या त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण कबड्डीचं आयोजन केलं. उत्कृष्टपणे त्यांनी या सर्व क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्याच्यामुळे क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या. विशेष टाळ्या या दोघांसाठी झाल्या पाहिजे. आणि आदर्श महाविद्यालयाचे जे एनसीसी कॅडेट आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य. जिल्हा स्तरावर प्रथम विज्ञान नाटिका आली होती त्या मिडल स्कूल. यावेळेस मी उगले मॅडम आणि चव्हाण सरांना इथे आमंत्रित करतो. आणि प्रभात विभाग प्रथम क्रमांक 5वा नीरा कबड्डी 5वा नीरा. चव्हाण सर आणि उगले मॅडम आपण इथे यावं. मी डॉक्टर आशिषजी पसारी यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस द्यावं. 6वा कृष्णा याचे वर्ग शिक्षक त्यांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. काय हा एनसीसी कॅडेट आदर्श असतात ते कधी समोर येत नाही परंतु त्यांच्या सहभागामुळेच कार्यक्रमही आपण सर्टिफिकेट देतोय की त्यांनी आपल्याला जे सहकार्य केलं. एनसीसी कॅडेट पैकी कोणी एक प्रमुख मी यांना इथे विनंती करतो की मी आपले सचिव ॲडव्होकेट आशिषजी राठी यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस द्यावं. या एनसीसी कॅडेट आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व तुम्ही या यशस्वी होण्यासाठी तुम्ही सर्व जबाबदार आहे. एकदा याच्यासाठी टाळ्या होऊ द्या. आणि मी एक प्रतिनिधी प्रमुख जी आहे तिला इथे आमंत्रित करतो. आणि एनसीसीच्या ज्या आपल्या प्रमुख आहेत आपल्या शाळेच्या वानखेडे मॅडम यांना मी इथे आमंत्रित करतो की त्यांनी अतिशय मेहनत या मुलींकडून करून घेतली. आणि एनसीसी मध्ये नेहमीच आपल्या मुली अग्रेसर असतात. ते वानखेडे मॅडमच्या प्रयत्नांनी म्हणजे राज्यापर्यंत राष्ट्रीयपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांनी एनसीसी मध्ये गेलेले आहे. मी या एनसीसी कॅडेटला पुष्प गुच्छ देऊन बडवाई सेजल बडवाई तिला मिळालेलं होतं. आणि SML ची एनसीसी जम्मू या सर्वांचं सर्टिफिकेट आपण त्यांना देणार आहोत. आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी विशेष म्हणजे गाईडच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये सहकार्य केलं. त्यापैकी एक प्रतिनिधी प्रमुख कॅप्टन गाईडच्या विद्यार्थ्यांनी इथे येते. जिल्हा आयुक्त देशपांडे मॅडम आहे आपल्या गाईडच्या त्यांच्या वतीनं पुरस्कार द्वितीय क्रमांक त्यांच्यातर्फे शासनातर्फे आपल्याला सर्टिफिकेट मिळालेले आहे. तर मी आदरणीय आपले सचिव ॲडव्होकेट आशिषजी राठी यांना विनंती करतो की यांनी सर्टिफिकेट या मुलींना द्यावे. सर्वांनी मी ज्यांची नावं घेतो त्यांनी इथे येऊन हे सर्टिफिकेट घेऊन जायचे आहे. नाटक होतं AITAI आणि कुमारी दिशा विनोद ठोंबरे यातल्या सहकारी कलाकार नेहा सावंत, अक्षरा भगत, पहिले दिशा ठोंबरे, त्यानंतर नेहा सावंत, त्यानंतर अक्षरा भगत, अक्षरा शेलोकार, अनुष्का टवळे, जानवी गव्हाणे, अनुष्का चौधरी, जानवी ब्राह्मणे आणि लक्ष्मी डहाणे या सर्व विद्यार्थिनींना मी विनंती करतो. जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या का बरं थांबल्या? केलेला आहे
पण हा अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये ज्यांनी आपण सोहळ्यासाठी त्यांना अजून सहकार्य केले, मेहनत भरपूर घेतलेली असेल अनवधानाने, त्यामुळे माझं आता लक्ष आहे श्रीवास मॅडम आहे, झुंजरे मॅडम आहे, अजून या स्वागत कृत्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आमंत्रित आहात. स्वागत कृत्य प्लस स्वागत गीत शारदा स्तवन, जोरदार टाळ्यांनी आपण यांचंही कौतुक करूया. पवार मॅडम, दीपाली पवार मॅडम यांनी केलेलं संगीत शिक्षिका. तर त्या नवव्या संदीप ढोले वर्ग 8वा वर्धा जिल्हा अध्यापक मंडळातर्फे ही गणित संबोध परीक्षा होते आणि 8व्या वर्गातली नवव्या संदीप ढोले तालुक्यामधून हिने प्रथम क्रमांक मिळवले. 8व्या वर्गाच्या वर्ग शिक्षिका आहेत. या स्पर्धेसाठी नेहमी मेहनत घेत असतात. संतोषकर सर मिडल स्कूल मध्ये उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थिनी मैत्रिणींनो, भाषण द्यायची आज वेळ नाही आहे. भूक सगळ्यांना लागली आहे. पारितोषिक सोहळा तसाच खूप मोठा चालला आहे. भाषण मार्गदर्शन म्हणण्याऐवजी मी ऋणनिर्देश करणं जास्त पसंत करेन. धामणगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे आपण हा हिराबाई कन्या विद्यालयाचा, हिराबाई गोयंका कन्या विद्यालयाचा अमृत महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन 4 दिवसात घेतलं. त्याच्यात सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. विशेषतः मुख्याध्यापिका देशपांडे मॅडम, लीडर ऑफ द टीम, त्यांच्यानंतर राठोड सर, टेंभुर्णे मॅडम, सगळ्या शिक्षिका जुन्याही आहेत, नवीनच लागलेल्याही आहेत. सगळ्यांनी एकाच स्वरूपाने मेहनत घेतली आहे. आमचे सगळे ऑफिस स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, पत्रिका बनवणं, स्मरणिका बनवणं, त्याच्यात राहुल आणि पोद्दारजी आणि यांनी सगळ्यांनी केलेली मेहनत. आमचा धर्मेश मधामधात गायब, मधामधात हजर, कुठं गेला? कार्यक्रमाला आजही लेट, पण तरी त्यानं खूप धावपळ केलेली आहे. जे छोटे छोटे धागे असतात त्यांना जवळ आणणं आणि जोडून घेणं, बाथरूमचं काम, अरे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे ना, तर तुमच्यासाठीच व्यवस्था होते आहे. पेंटिंग बघणं, सगळ्या बाहेरचे कामं बघणं, सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्याच्यात थोडंसं राजी नाराजी झाली आहे. वेळ प्रसंगी आम्हाला रागवावं लागलं आहे. मॅडमला थोडीशी नाराजी कधी कधी चेहऱ्यावर दिसलीही आहे, पण ते कार्यक्रम चांगला व्हावा याच्यासाठी केलेला तो सगळा भाग होता. त्याच्यातला सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक व्यक्तीने मेहनत घेतली आहे. आणि मी परवाही म्हटलं, जिकडून निघावं मागील 2-3 दिवसात धामणगावातून तिकडे 3-4 मुली काहीतरी प्रॅक्टिस करताना दिसत होत्या. म्हणजे एकदम लक्षात येत होतं. तिकडे बस स्टँड कडून निघालो तर कॉस्ट्युम मध्ये 4-6 मुली 8 मुली आपल्या बस धरायला तिकडे उभ्या होत्या हिराबाई कन्याच्या. इकडून धवनेवाडीतून गेलो तर प्रत्येक घरासमोर काहीतरी 2-4 मुली त्यांची प्रॅक्टिस सुरूच होती. सगळ्यांनी तुम्ही खूप उत्साहाने भाग घेतला. कोणी ड्रामामध्ये, कोणी पथनाट्यात, कोणी झाकीमध्ये, कोणी डान्समध्ये, सपोर्टमध्ये, रांगोळी काढली. खूप सगळ्यांनी मेहनत केली आहे. सगळ्यांचं धामणगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे ऋणनिर्देश. आणि सगळ्यांनी अशीच मेहनत करायची आहे. आपली शाळा उत्तरोत्तर प्रगतीकडे न्यायची आहे. सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे एखादा कार्यक्रम यशस्वी होत असतो. स्मरणिका चांगली होते ती केवळ त्या छापणाऱ्यामुळे नाही, तर ते कसं असावं याचं नियोजन करण्यामध्ये आणि ते मार्गदर्शन डॉक्टर आशिषजी पसारी आणि मॅडम आणि आशिषजी राठी, शोभादेवीजी राठी यांनी सर्वांनी आम्हाला केलं. या विद्यालयाला आणि धामणगाव एज्युकेशन सोसायटीला बळकट करण्याचे काम आजपर्यंत ज्या महापुरुषांनी केले त्यांना सर्वांना नमन करतो. मंचावर उपस्थित संस्थेचे सहसचिव डॉक्टर आशिषजी पसारी, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शोभा राठी, मुख्याध्यापिका देशपांडे मॅडम, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक
राठोड सर, सर्व शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनो, खूप काही बोलणार नाही. डॉक्टर साहेबांसारखं गोड आवाजही नाही, गोड बोलताही येत नाही, पण हृदयाने नक्कीच गोड आहे. आता ते वकिली व्यवसायातून तसा टोन झालेला आहे बोलण्याचा. असो, खूप काही बोलणार नाही, पण नमूद करण्यासारखं प्रामुख्याने असं आहे की या विद्यालयात सतत 3-4 दिवसांनी येण्याचं काम आमच्याकडून झालेलं होतं आणि ते या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याने. प्रामुख्याने नमूद करण्यासारखं या विद्यालयाच्या शिक्षकांचं खूप खूप कौतुक करण्यासारखं आहे की जे संस्कार त्यांनी या मुलींना दिलेले आहेत, हे म्हणजे आम्हीच टिपलेलं नाही आहेत, तर जे बाहेरून सुद्धा काही, जसं माझी वाईफ आली होती, त्यांनी मला प्रामुख्याने नमूद केलं की एक कचरा म्हणजे दिसला नाही पूर्ण शाळेत. एवढ्या विद्यार्थिनीचा समूह इथे होता, सतत वावरत होता, परंतु शाळा पूर्णतः स्वच्छ होती. त्यानंतर संपूर्ण विद्यार्थिनी डिसिप्लिनमध्ये होत्या. एका आवाजावर, एका इशाऱ्यावर, आवाजावर नाही तर फक्त डोळ्याच्या इशाऱ्यावर ते पूर्ण विद्यार्थिनींना कंट्रोल केलेलं आहे. तर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं माझ्यातर्फे, धामणगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. सोहळा 4 दिवसांपासून सुरू आहे. प्रथम रॅली काढली गेली. रॅलीचं नियोजन उत्कृष्टरित्या करण्यात आलं होतं आणि त्यामध्येही विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा आणि या संस्थेतील, या विद्यालयातील संपूर्ण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा खूप मोठा सहभाग होता, खूप मोठा सपोर्ट होता. त्यांचं सुद्धा पुनश्च एकदा कौतुक करतो. ज्यांना ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना नाही मिळाले असतील तर त्यांनी खचून न जाता पुढच्या वेळेस आपण कसं जास्त चांगला प्रयत्न करता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि या विद्यालयातील 100वा स्थापना दिवस आपण परत असाच मोठ्या उत्साहाने साजरा करू. मी तर राहणार आहे. हो, नक्कीच तुम्ही सर्वच राहणार आहात. आणि समारोपीय कार्यक्रमासाठी आम्ही राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे उपस्थित राहावं अशी आम्ही तयारी सुरू केलेली आहे. त्या एक महिला आहेत, देशाच्या राष्ट्रपती. धामणगावात जवळपास मुख्यमंत्री, प्रधानमंत्री मनमोहन सिंग असताना 2006 साली शेतकरी आत्महत्याच्या निमित्ताने येऊन गेलेले होते. ते आपल्या संस्थेच्या आदर्श महाविद्यालयात त्यांचं आगमन झालेलं होतं. मुख्यमंत्री तर बरेचदा आलेले आहेत, मंत्री येत जातच राहतात, आमदार इथलेच आहेत, परंतु राष्ट्रपतींचं अजून काही पावले या नगरीला लागलेल्या नाही. तर त्या निमित्ताने आपण ते प्रयत्नरत आहोत. आता सर्वांचं अभिनंदन झालेलंच आहे, परंतु संस्थेतर्फे प्रामुख्याने निसर्गा शिरभाते हिचं आम्ही परत एकदा कौतुक करण्याचं ठरवलेलं आहे. तिन्ही संस्थापक स्वर्गीय लक्ष्मीनारायणजी, श्रीनारायणजी अग्रवाल यांची खूप सुंदर अशी आणि सजीव रांगोळी काढलेली आहे. तिचं मी शाळा समिती अध्यक्ष, एक्झिक्युटिव्ह मेंबर डॉक्टर शोभादेवी राठी आणि सहसचिव असितजी पसारी यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेतर्फे निसर्ग शिरभाते हिचं अभिनंदन करावं.
फुलगरे मॅडम, यानंतर मी विनंती करेन या सोहळा ज्यांनी यशस्वीरित्या पार पाडला त्या या विद्यालयाचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक आणि संपूर्ण स्टाफ, टीचिंग नॉन टीचिंग, त्यांनी कृपया मंचावर या. थांबा थांबा, मी घेऊन घेतो, तुम्ही येऊन जा. DJ Asif S. अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो, ऐसे जानो रे साथियों, संघर्षी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरसब्जी का परचम लहरा दो. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. विद्यार्थिनींनी, NCC कॅडेट्सनी, सर्व संस्थाच्या हेड्सनी त्या त्या शाळेतील पथनाट्यामध्ये किंवा झाकींमध्ये जे जे विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी त्यांचं सादरीकरण केलं. यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो संस्थेच्या वतीने. आणि एक 10-15 दिवसाची पासूनची तुमची जी धावपळ आहे ती प्रामुख्याने लक्षात घेता संस्था अध्यक्षांच्या वतीने आणि संस्थेतर्फे उद्या तुम्हाला सुट्टी जाहीर करतो. धन्यवाद. पद्धतीचं स्वागत गीतामध्ये, स्वागत नृत्यामध्ये अनेकदा तिने आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. आणि निसर्ग आणि मधुरा यांनी अतिशय उत्कृष्ट असं आपल्या कलेचं प्रदर्शन आणि आपल्याला आनंद दिलाय. आपल्या या विद्यार्थिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यांच्या वर्ग शिक्षिका नागराज मॅडम. संस्थापक आपल्या शाळेला ज्यांनी त्यांच्या मातेच्या स्मरणार्थ देणगी दिली आहे ते स्वर्गीय श्री सावलरामजी गोयनकर. त्याचबरोबर जांभळगाव एज्युकेशन सोसायटीचे खरे शिल्पकार स्वर्गीय श्री लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन. आजच्या या अमृत सोहळ्या सांगता समारोपाला लाभलेले अध्यक्ष म्हणून लाभलेले ॲडव्होकेट आशिष गिराटी, सचिव जांभळगाव एज्युकेशन सोसायटी, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सहसचिव डॉक्टर असितजी पसारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाळेच्या शाळा समितीच्या अध्यक्ष जरी असल्या तरी एक मोठ्या बहिणीसारखं ज्यांनी सातत्याने या कार्यक्रमासाठी आपल्या सोबत होत्या त्या आपल्या शाळा समितीच्या अध्यक्षा डॉक्टर सौ शोभादेवी प्रकाशकुमारजी राठी. त्याचबरोबर आपल्या जांभळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पितृतुल्य ॲडव्होकेट रमेशचंद्रजी चांडक आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या शाळेमधले उपमुख्याध्यापक राठोड सर, पर्यवेक्षिका टेंबुणे मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजच्या या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळालं आपल्या शाळेतले म्हणत नाहीये
इतरही संस्थांमधनं सहभागी होऊन नुसते सहभागी नाही तर उत्स्फूर्त सहभाग घेऊन ज्यांनी पारितोषिक प्राप्त केले त्या सर्व संस्थांचे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व त्यांचे संस्था प्रमुख आणि शिक्षक यांचं या ठिकाणी सर्वप्रथम मी स्वागत करते. अमृत महोत्सवी वर्षाच्या या सांगता सोहळ्यात म्हणजे आजच्या या अजून सांगता नाही झालेली, सांगता कळते का तुम्हाला? सुरुवात झालेली आहे. 16 जून 1950 ला स्थापन झालेल्या शाळेने यावर्षी 16 जून 2024 ला 75व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आणि मराठीमध्ये म्हटलं 75व्या वर्षात पदार्पण करणे, त्यासाठी अमृत महोत्सवी सोहळा असा शब्द आहे. आता तुम्हाला अर्थ कळला का की अमृत महोत्सवी का म्हणून राहिले? आणि ते जर कळलं असेल तर नुकतंच पदार्पण करून आपण 6 महिने झाले आहे, अजून आपल्याला या वर्षभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन नियोजन करायचंय. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात एक छोटेखानी उद्घाटनाने आपण 16 जून 2024 ला केली होती. त्यावेळेला मला वाटतं एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते. एनसीसी कॅडेट्स बाकी इतर विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या, पण आपल्या धामणगाव एज्युकेशन सोसायटीची विद्यमान कार्यकारिणी अध्यक्ष, त्यानंतर सचिव साहेब आणि सहसचिव हे या कार्यक्रमाला आपल्या शाळा समितीच्या अध्यक्ष आवर्जून उपस्थित होते. त्याचप्रमाणे या धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळामधले ज्येष्ठ पदाधिकारी पण त्या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याला छोटेखानी शुभमुहूर्त म्हणूया तो आपण जो घेतला होता त्याला उपस्थित होते. आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आमच्या मागे खंबीरपणे उभे असणारे आपल्या विद्यमान कार्यकारिणी मंडळामधले सर्व सदस्यगण. आपण विद्यार्थी माहिती आहे की परीक्षा येऊच तर अभ्यासच करत नाही. काही विद्यार्थी असतात माझ्यासारखे काही विद्यार्थी असतात की ते, आणि ती सवय पण थोडीशी लागली होती सर BSc ला वगैरे, 1 नाईट मध्ये पेपर काढायचा. रेग्युलर अभ्यास 10वी 12वी मध्ये छान केला, हे लक्षात घ्या. पण नंतर मग काय होतं, आपण नंतर करू, पेपरला वेळ आहे ना अजून, आली का डेट? 21 फेब्रुवारी आहे. 10व्या वर्गाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं काही विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यासाला लागले नसतील, पण म्हणून त्या पहिल्या 4 मध्ये येणार नाही असं होईल का? त्या प्रयत्न करतील की नाही? मी 10वी साठी बोलते, माझं संभाषण पुढे चाललंय, लक्ष आहे का? 21 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेसाठी अजून ज्या लागल्या नसतील त्या लागणार आहे आणि त्या पहिल्या 4 मध्ये येऊन दाखवणार आहे, बरोबर आहे? त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. सांगण्याचं तात्पर्य की आम्ही अभ्यास उशिरा सुरू केला, प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने शिक्षक आणि मार्गदर्शक जर चांगले सोबत खंबीर उभे असले तर त्या ठिकाणी एखादा कार्यक्रम जो अगदी आम्हाला म्हणजे आमची इतकी मोठ्या प्रमाणामध्ये हे स्वप्न साकार होईल असं आमच्या ध्यानीमनी पण नव्हतं. पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं कार्य विद्यमान कार्यकारिणी मंडळाबरोबरच खऱ्या अर्थाने जर आम्हाला कोणी उपलब्ध करून दिलं असेल तर त्यासाठी मला असं वाटतं की मी त्यांच्या कायम ऋणामध्ये राहू इच्छिल. म्हणजे राहू इच्छिल मीच नाही तर माझा संपूर्ण स्टाफ, तर आपल्या संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष सन्माननीय शरद कुमारजी अग्रवाल यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विद्यमान पदाधिकारी आमच्या सोबतच होते, अध्यक्ष साहेब, सचिव साहेब, सहसचिव, शाळा समितीच्या अध्यक्षा, कार्यकारिणी मंडळातले पण बाबूजी या ठिकाणी आले. त्यांनी एवढं ग्रँड स्वरूपामध्ये जे ध्यानीमनी नव्हतं, हा अमृत महोत्सवी सोहळा इतका मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आयोजन करून त्याला त्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचं जे काय दिशा आम्हाला तो द्रष्टेपणा दिला, त्यासाठी त्यांना सगळ्यांतर्फे, माझ्या शाळेतल्या सगळ्यांतर्फे सर विनम्र अभिवादन. आणि प्रभूजी या प्रत्येक सोहळ्यामध्ये असायला पाहिजे होते, मनाने ते आपल्या सोबतच होते. या ठिकाणी ते
आणि हा माझ्या याच्यामध्ये ऋणनिर्देशामध्ये अजून राहिलेला आहे, पण उपाध्यक्ष साहेब पण या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी विद्यार्थिनींच्या भेटवस्तू असू द्या किंवा आपल्या प्रमुख अतिथी यांच्यासाठी आणण्याच्या भेटवस्तू असू द्या, स्मरणिकेसाठी, पत्रिकेसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी या सगळ्यांनी, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी, प्रतिभाजी लोणावत असू द्या, अशोक कुमारजी सकलेचा असू द्या, आमचे डॉक्टर साहेब प्रकाश कुमारजी राठी असू द्या, कदाचित माझ्याकडनं नामनिर्देश चुकू शकतो भावनामुळे, पण मी सगळ्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छित की हा सोहळा, इतका सुंदर सोहळा आम्हाला साजरा करण्याची संधी आणि त्यासाठीचं मार्गदर्शन, योगदान, त्यासाठी लागणारं सगळं आर्थिक, मानसिक सगळं जे पाठबळ आहे ते आमच्या या धामणगाव एज्युकेशन सोसायटीने उपलब्ध करून दिलं. त्यामुळे हा सोहळा आपण आपल्या विद्यालयात साजरा करू शकलो. त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी सर्व मान्यवरांसाठी आणि पुढे असंच चांगल्या पद्धतीने आपण आपले कार्य करत राहू. एक आश्वासन पण द्यायला हवं की आपण आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, आम्ही त्या पद्धतीने कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये यशस्वीतेत पोचलो असू. पण शोभायात्रा, त्यानंतर दुसरा कोणता दिवस, उद्घाटन सोहळा आणि कालचा माजी विद्यार्थी आणि आमचा, या सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन, आयोजन, पद्धतशीरपणा, नीटनेटकेपणा, या सगळ्यांसाठी ही सगळी मंडळी आणि त्याचबरोबर आता आपल्या विद्यालयामधले सगळे शिक्षक, मी काही शिक्षकांचं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं नाव घेतलं नाही तर कोणीही वाईट वाटून घेऊ नका. स्वागतापासून रांगोळीपर्यंत तर पत्रिका असू द्या, स्मरणिका असू द्या, सेल्फी पॉइंट असू द्या, बलून असू द्या, काही प्रसंग माझ्याकडनं सुटले असतील तरी सगळे माझेच लोक आहेत. त्यांना माहिती आहे आपण विविध आघाड्यांवर होतो. कलश सजावटीसाठी ज्यांनी विशेष योगदान, कलश उपलब्ध करून देणारे, नामोल्लेख जर चुकून माझ्याकडनं राहिला असेल जाणतेपणी, तर ते सगळ्यांना धन्यवाद. त्याबरोबर सर्व संस्थांचे संस्था प्रमुख ज्यांनी रॅलीमध्ये, हे मी माझ्याकडनं करते, संस्थेच्या वतीने सन्माननीय ॲडव्होकेट साहेब आणि सचिव साहेबांनी, सहसचिव साहेबांनी व्यक्त केलं आहे. मला पण ऋणनिर्देश करणं आवश्यक आहे. या सर्व संस्थांचे संस्था प्रमुख, NCC, NSS कॅडेट्स त्यांचे प्रमुख, त्याचबरोबर हा सोहळा उत्कृष्टतेने पार पाडला, त्याला गेटअप आलं, ते आपले डेकोरेशन, उत्तम डेकोरेशन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि ती वैद्यजी, सलीम साऊंड सिस्टीम, त्यानंतर आमचे कायम या ठिकाणी उपस्थित राहून आमचे योग्य असे छान फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ शूटिंग करणारे दोन्हीही, हा बरोबर आहे, या फोटोग्राफर्स आणि यांचं पण बघा, ऋणनिर्देश करत असताना सर्व दात्यांचे पण या ठिकाणी ऋणनिर्देश करणं क्रमप्राप्त आहे की धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व दात्यांमध्ये आपल्या शाळेसाठी जी आहे ती, आपल्या शाळेला नाव जरी स्वर्गीय श्री सावररामजी गोयंका यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ दिलेलं आहे, तरी ही जागा आपण ज्या प्रांगणामध्ये आज बसलेलो आहे, हे आपलं मागचं प्रांगण असू द्या, समोरचं प्रांगण असू द्या, हरिबाईचं असू द्या, दापुदेवीचं असू द्या, ही विद्यालयाची आपल्या धामणगाव परिसरातला मध्यवर्ती याच्यामधली प्रशस्त जागा जर कोणी दिली असेल तर रामचंद भागचंद ट्रस्टचे त्यावेळेचे ट्रस्टी स्वर्गीय दुलीचंदजी अग्रवाल यांचा नामनिर्देश राहिला होता. त्याचबरोबर स्वर्गीय श्रीनारायणजी आणि त्याचबरोबर जे दाते आपल्या विद्यार्थिनींना गुणवत्ता यादीमध्ये आल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देत असतात, त्या सर्व दात्यांचं, त्याचबरोबर शालेय परीक्षेमध्ये सुद्धा घवघवीत यश मिळवण्यानंतर विद्यार्थिनींच्या पाठीवर
पारितोषिकाची रक्कम महत्वाची नाही, कारण ती त्यावेळेसपासून दिलेली आहे. त्या सर्व दात्यांना पण या ठिकाणी मी स्मरू इच्छिते आणि दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्वावर उभारलेली धामणगाव एज्युकेशन सोसायटीला आपण एकदा जोरदार जयघोष करूया. धामणगाव एज्युकेशन सोसायटीचा विजय असो. धामणगाव एज्युकेशन सोसायटीचा शुभास्ते पंथानाम, शुभास्ते पंथानाम, शुभास्ते पंथानाम. धन्यवाद. यांचे स्वभाव आम्हाला माहित नव्हते, पण या निमित्तानं या लोकांशी इंटरॅक्शन झालं आणि त्यातून या लोकांचं अंतरंग आम्हाला कळलं आणि त्यामुळे या सर्वांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यालय स्थानापन्न व्हावं आणि यानंतर तुमच्या त्या जेवणाचं नियोजन आहे त्या नियोजनावर तुम्ही इथेच थांबायचं आहे. तुम्हाला त्या नियोजनाप्रमाणे तुम्हाला नियोजन आपल्या पर्यवेक्षिका मॅडम टेंभुर्णे मॅडम सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. इथे हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपलाय, पण कोणी उठायचं नाही. ठीक आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी कोणी सुटणार नाही बेटा. ज्यांना सांगितलं नाही पंक्तीत जायचं तर कोणी सुटणार नाही. मधुकर निखार पंक्तीत ज्यांचं नाव घेतलं त्यांनीच जायचंय. बाकीच्या हायस्कूलच्या खूप उठलेल्या दिसतात ते मुले. पूर्वा मधुकर निखार, दीपिका विवेक चौधरी. हा, पाचवीच्या सगळ्या जमते का बघा. नाही हे पण गेलं, हे पण गेलं, सर्वच गेलं. फक्त त्यांना बोलावं जायचं. बाकी सातवे फक्त एकच राहिला, आठवे करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवनार, गडो माझी हातुनी देश सेवा, धनश्री नरेश खेले, द्यावी मला शक्ती देवा, सीताकांत स्मरण जय जय राम. जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरवरण लोभे जाणी जय यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ.